मंद्रुप गावातील रस्त्यांची बिकट अवस्था. ग्रामस्थांचा संताप वाढला. मंद्रुप गाव क्षेत्रफळाने मोठे आणि नावाने प्रसिद्ध असले तरी गावातील अनेक गल्ली व रस्त्यांची अवस्था आजही अत्यंत दयनीय असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत गल्ल्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गावातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या खराब रस्त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकी वाहन चालकांना अपघाताचा धोका वाढला असून काही ठिकाणी चिखल आणि पाण्यामुळे चालणेही कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर दिव्यांची कमतरता आणि खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात काही ठराविक भागातच सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत, तर उर्वरित भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही भागांना विकास आणि काही भागांना फक्त आश्वासने अशी भावना आता ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते आणि पुढाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या काळात घराघरात जाऊन हात जोडून मते मागितली जातात. मोठमोठी आश्वासने दिली जातात. मात्र निवडून आल्यानंतर गावातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. मतदानाच्या वेळी नम्रपणे घडी येतात, पण काम सांगायला गेल्यावर उलट उत्तरं दिली जातात. रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या समस्या वर्षानुवर्ष तशाच आहेत, अशी प्रतिक्रिया काही संतप्त नागरिकांनी दिली. ग्रामपंचायतीमार्फत गाव विकासासाठी निधी येतो. मग तो निधी नेमका कुठे खर्च होतो, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. गावातील अनेक गल्ल्यांमध्ये अद्यापही चांगले रस्ते नाहीत. ड्रेनेज व्यवस्था अपुरी आहे आणि पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. मंद्रुपसारख्या मोठ्या गावात आजही मूलभूत सुविधा अपुऱ्या असणे ही दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून योग्य ड्रेनेज व्यवस्था करावी, तसेच